नमस्कार मंडळी. आपल्या मुंबईच्या भ्रमंतीमध्ये आज आपण आलोय बोरिवलीमध्ये. इथल्या सिंपोली रोडवर असणाऱ्या सुमित एन्क्लेव्ह मध्ये राहणाऱ्या सौ सीमा नाईक यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. ये तुझीच वाट बघत होते. ये सगळ्यांची ओळख करून देते. हे माझ्या मैत्रिणी आहेत मंगला जोशी. नमस्कार. माझी आई आहे सौभाग्यवती प्रतिभा दिंडोरकर. माझे वडील प्रभाकर दिंडोरकर. अच्छा, मला सांगा, मी खूप ऐकलंय तुमच्या कुकिंग बद्दल. तर मग सगळी तयारी झाली आहे? हो हो. मग सुरुवात करूया. नक्की सुरुवात करूया. हो चला. आजच्या आपल्या रेसिपीज आपल्याला दाखवणार आहेत सौ सीमा नाईक. पहिल्यांदा काय बनवताय? आपण अंजीर ओट्स रोल बघूया. ओके. आपली आजची पहिली रेसिपी आहे अंजीर ओट्स रोल. अंजीर ओट्स रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अंजीर 100 ग्रॅम, गाईचं दूध अंजीर भिजवण्यासाठी, भाजलेले ओट्स 50 ग्रॅम आणि साजूक तूप 2 टेबलस्पून. सुरुवात करूया बनवायला. नक्की. काय करायचं? आपण हे अंजीर घेतलेले 100 ग्रॅम मी अंजीर घेतलेले, ते दुधात भिजत घातलेले. म्हणजे अंजीर भिजेल इतकंच दूध घ्यायचं. 2 ते 3 तास भिजत घातलेत. तेव्हा नंतर मिक्सर मधून आपण त्याचं पेस्ट करून घेतलेली आहे. थोडंसं साजूक तूप घेतलेले 2 चमचे. हे ओट्स आहेत, हे भाजलेले आहेत आणि हे भाजून त्याचा चुरा केलेला आहे. बस एवढंच आपलं साहित्य. मिक्सर मधून करून घ्या. भाजून फक्त करायचंय. हे ओट्स भाजलेले आहेत आणि हे भाजून घेतल्यानंतर थोड्या ओट्सचे मी पावडर केले, बारीक केलेलं आहे आणि थोडेसे ओट्स अख्खे ठेवलेले आहेत. ओके. याचा साखर आपण वापरत नाही. अजिबात वापरणार नाही, साखर वापरणार नाही. ओके. मग आता आधी सुरुवात करूया. नक्की. तूप घालून घेऊया आपण. मोठा चमचा. आपण 2 टेबलस्पून घालणार आहोत. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त तुपाचं प्रमाण केलं तरी चालतं. अंजीर, गॅस मोठा राहू दे. हो, मोठा राहू दे थोड्या वेळ. मग आपण थोडासा. ही रेसिपी कुणाकडनं शिकलाय? मी स्वतःच घरात थोडेसे प्रयोग चालू असतात, त्याच्यातच मी करून बघितली. कारण की साधारण ओट्स जे आहेत ते सगळ्यांना चालणारे आहेत. सगळेच खाऊ शकतात आणि खास करून ज्यांना साखर खायची नाहीये त्यांना ओट्स खूप चांगले आहेत. तर म्हटलं ओट्स घालून आपण एखादा पदार्थ करून बघावा. गोड पदार्थ लोकांना आवडतो, पण ते साखर खाऊ शकत नाही. मी गॅस बारीक करते जरा. हे किती वेळासाठी आपण असं परतायचं? आता हे फक्त आपल्याला म्हणजे जरा थोडंसं आपल्याला समजतं ना, जरा लाल व्हायला लागतं. अच्छा. आणि की मग आपण नंतर ते ओट्सची पावडर घालूया. आता ओट्सची पावडर जी आहे ती आपण जास्ती घालू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं काहीही नुकसान होणार नाही. आपण ती पावडर घालूया. आता ही ओट्सची पावडर जी आहे ना, आपण कितीही घालू शकतो, त्याला काही प्रमाण नाहीये. आपण ओट्स घातल्याने बाइंडिंग इफेक्ट येतो त्याला. आपण याच्यात बाइंडिंग काहीच घातलेलं नाहीये. तर बाइंडिंग करण्यासाठी आपण ओट्स घातले आणि ओट्सचा उपयोग तसा पण होतो बाइंडिंगचा, प्लस त्याचं म्हणजे फायबरच आहे. हा, आता थोडंसं परतून घेऊया आपण आणि मग हे गार झाल्यावर आपण त्याचे रोल्स करूया. ओके. त्याच्यामध्ये मिल्क पावडर सुद्धा घालतात, पण आपण सगळंच अवॉइड केलेलं आहे. आपण त्याच्यात काहीच दुसरं घातलेलं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही सुकं खोबरं पण घालू शकता, पण जर तुम्हाला सगळंच घालायचं असलं म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स, तर मग ते म्हणजे बाकीचे लोक खाऊ शकतील, मग डायबिटीसचे लोक नाही खाऊ शकणार. स्पेशल डायबिटीस लोकांसाठी आपण खास बनवतोय. हो, हे झालेलं आहे आपलं. ओके. बंद करू? हो, बंद कर. गॅस बंद करूया आणि ती प्लेट जरा पुढे. हे गार झालं की आपण त्याचं ओट्स वरती आपण हे जे आपण रोल घेतलेले ओट्स साधे त्याच्यावरती रोल करून कट करून घेऊया. अच्छा, म्हणजे आता हे गार होईपर्यंत आपल्याला थोडी वाट बघायला लागेल. नक्की. ओके. अंजीर ओट रोल तयार होत आहे, पण ते गार होण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती.
विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हे गार झालंय ना? हो. मला एक सांगा, आपण जेव्हा ते ठेवलं होतं गार व्हायला, त्याच्यापेक्षा हे आता जरा असं घट्ट आणि कोरडं कोरडं झालंय. ते घट्ट होतं नंतर हळूहळू जसं गार होत जातं तसं ते घट्ट होत जातं. पण कोरडं पण झालं. कोरडं होतं ते. ओके. मग आता काय करायचं? आता आपण ह्याला रोल करूया. बरं. थोडंसं मळून घेऊया असं. हे काढू. आणि हा रोल्स आपण हे टाकू याच्यावरती. तू कर त्याच्यात, त्याचा तू कर. बस हे असं फक्त फिरवायचंय. अच्छा. म्हणजे हे सुद्धा बाहेरच्या बाहेर आपल्याला मिळतात. आतमध्ये तर आपण घातलेलेच आहेत. हो. आणि हे तुम्ही जितकं खाल तितकं काय आपलं नुकसान होणार नाहीये. त्यामुळे हे आणि ओट्स इझिली मिळतात सगळीकडे सर्रास मिळतात. आता हे आपण तसे कट करून घेऊया. तू करतेस एक? होत नाही, तो इथेच करायला लागेल ना पण रोल करायला. हे फक्त कच्चे ओट्स घ्यायचे आणि भाजून घ्यायचे. म्हणजे आणि ते थोडेसे बहुतेक क्रिस्पी होतात असतील ना? बस एवढा. आपल्याला जसं हवा तसं थोडा आपण शेप देऊ शकतो. रोल नाही केला, काही दुसरा शेप दिला तरी चालतो आणि फक्त त्याच्यामध्ये रोल करायचा ओट्स. बस. अजून लावलं तरी चालेल. आता साधारण आपण ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवतो, पण आता हे जर आपल्याला त्याच अनुषंगाने खायचंय तर आपण नाही ठेवलं तरी चालतात. हे फायनल प्रोडक्ट तयार आहे खाण्यासाठी. डायबेटीस असणाऱ्या लोकांना सुद्धा खाता येईल असं स्वीट अंजीर ओट्स रोल तयार आहेत. ते घरी बनवून बघण्यासाठी तुम्ही याची कृती लिहून घ्या. अंजीर ओट्स रोल बनवण्याची कृती: प्रथम अंजीर दुधामध्ये 2 ते 3 तास भिजवून ठेवावेत आणि नंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. निम्मे ओट्स देखील मिक्सरवरती बारीक करून त्याची पावडर बनवून घ्यावी. एका कढईमध्ये साजूक तूप घालून त्यात अंजिराचं मिश्रण घालावं आणि ते परतून थोडं घट्टसर झाल्यावर त्यात भाजलेल्या ओट्सचा चुरा घालावा आणि तोही चांगला एकजीव करून परतून घ्यावा. त्याचा रंग थोडासा बदलल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावा. थंड झाल्यानंतर मळून घेऊन त्याचा रोल बनवून घ्यावा आणि अख्ख्या ओट्स मध्ये घोळवून घ्यावा. सुरीने त्याचे पीसेस करावेत. खाण्यासाठी तयार आहे अंजीर ओट्स रोल.